हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या गोड गोड मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. तर आज बनवत आहे मी खरवस. हा खरवस आहे गाईच्या चिकाचा. तर बहुतेक खरवस हा मी गुळाचाच बनवत असते. गुळाच्याच याची चव खूप छान लागते, पण गुळ थोडा कमी आहे त्याच्यामुळे मी थोडी साखर ॲड करणार आहे. तर मी ही 4 ते 5 चमचे मी साखर घेतलेली आहे. हा एवढा गुळ आहे. गुळ मी चिरून त्याच्यामध्ये टाकून देते. गुळ आणि साखर ही चांगल्या पद्धतीने विरघळली गेली पाहिजे, नाहीतर त्याचे खडे शिजायला तसंच ठेवल्यानंतर खडे होतात. आता गुळ आणि ही साखर मी चांगलं मस्तपैकी विरघळून घेणार आहे. त्याच्यानंतर मी जायफळ टाकणार आहे. जायफळ, विलायची हे सगळं मी बारीक करून टाकणार आहे. हे सगळं चांगलं विरघळवून घ्यायचं आहे. हे जायफळ आहे. जायफळ मी किसणीने थोडंसं किसून टाकते, त्याची एकदम पावडर खाली पडते. त्याच्यानंतर विलायची टाकून देते आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घेते. हा गाईचा चीक आहे. गाईचा चीक मी त्याच्यामध्ये टाकते आणि पुन्हा सगळं एकजीव करून घेते. जर शरीरामध्ये जर पेशी वाढल्या असेल तर हा खरवस खूप फायदेशीर राहतो आपल्या शरीरासाठी, खाण्यासाठी. तर अवश्य हा सगळ्यांनी खावा. आता मी गॅसवरती पाणी ठेवून, पातेल्यात थोडंसं मोठ्या पातेल्यात पाणी ठेवून त्याच्यामध्ये हे पातेलं ठेवून झाकण ठेवून व्यवस्थित 15 ते 20 मिनटं शिजवून घेते. शिजल्यानंतर मी तुम्हाला दाखवेलच. पण हा थंड झाल्यानंतर खायला घ्यायचा आहे. तर हा बघा, खूप चविष्ट गुळाच्याच याचा टेस्टी, खूप टेस्टी लागतो. तर माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. मला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर पण करा. थँक्यू.